आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार। भाऊ, आज मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये आंदोलन जे आहे ते मनसेकडून पुकारण्यात आलं होतं। सुरुवातीला मनसे या संपूर्ण मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, नंतर हा मोर्चा झाला। सरकारचेच मंत्री या ठिकाणी सुद्धा गेले होते, त्यांना बाटली सुद्धा फेकून मारण्यात आली। कुठेतरी मराठी आणि अमराठी वाद हा जो आहे तो चिघळत चाललेला आहे। मराठी अमराठी वाद हा अशा पद्धतीने एकमेकाच्या विषयी द्वेष पसरवणारा असताच कामा नये। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी नागरिकांचा, मराठी भाषेचा, मराठी परिवाराचा सन्मान करण्याची जबाबदारी सरकारवर आहेच। पण यासोबतच आता आपण सरन्यायाधीश महोदयांचा जेव्हा सत्कार केला तेव्हा न्यायाधीश महोदयांनी सुद्धा सांगितलं की आम्ही देश म्हणून विचार केला पाहिजे। पंजाब सिंध असं म्हणतोच ना, गुजरात मराठा असं का म्हणतो आपण? कारण आम्हाला दुसऱ्या राज्याशी, दुसऱ्या राज्यामध्ये असणाऱ्या सन्मान्य नागरिकांसोबत आमचा काहीही द्वेष असू शकत नाही। आणि हेच भूमिका ही भारतीय जनता पार्टीची कायम राहिली आहे की मराठीचा सन्मान, मराठी माणसांचा सन्मान, पण याचा अर्थ इतरांचा द्वेष नाही। विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भाचं पत्र आज सरन्यायाधीशांना विरोधी पक्षांकडून दिलेलं आहे। सरकारकडून विरोधी पक्षनेता जो आहे तो नेमण्यात आलेला नाही, कुठेतरी दबाव अध्यक्षांवर असल्याचं त्यांनी आरोप केला। नाही, पण सन्मान्य सरन्यायाधीश महोदयांना पत्र देऊन विरोधी पक्षनेता तो कसा आहे मला अजून नाही समजलं। विरोधी पक्षनेता तर हाऊसमध्ये अध्यक्ष ठरवतात, पत्र द्यायचं असेल तर अध्यक्षांना दिलं पाहिजे, अन्यथा मग हा बातमी करण्यापुरता मर्यादित विषय राहील। शेवटी पत्र अध्यक्षांच्या अधिकारात आहे। उद्या समजा महाराष्ट्राचा एक सरकारचं काम आणि मी पत्र तामिळनाडू सरकारला दिलं की माझ्या घरासमोरचा रस्ता करा, तर मला वाटतं की हे योग्य होईल काय? तुम्हाला विरोधी पक्ष नेता करायचं व्हायचं तर अध्यक्षा महाराजांना सांगितलं पाहिजे। हे होते भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार। अध्यक्ष नेमायचा, विरोधी पक्षनेता नेमायचा असेल तर तुम्हाला या संदर्भात अध्यक्षांकडे पत्र द्यावं लागेल, सरन्यायाधीशांकडे नाही, असं त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन रोहनसह विवेक गावंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।